गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ भावे. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ भावे. बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. ग्रेस आणि संध्याकाळ हे समीकरण जे आपल्याही मनात कायम रेंगाळत असतं. त्यांचं गद्य लिखाण असो किंवा पद्य, त्यातून ही संध्याकाळ अनेकदा येते. संध्यामग्न, सांजधेनू किंवा सायंगंधाची फुलं, संध्येचं रंगबन, ही आणि अशी कितीतरी प्रतीकं आहेत, प्रतिमा, रूपकं आहेत, ज्यातून ही संध्याकाळ येते. आणि संध्याकाळच्या या संदर्भांना नाद आहे, रंग, रूप, रसगंध आहे. ग्रेसचं संध्याकाळचं भावविश्व दीपकना कसं जाणवतं हे ऐकूया संन्यस्त सुखाचा काठ या मालिकेच्या आजच्या 4थ्या भागात. नमस्कार. आजची आपली 4थी कविता गद्य कविता मीठ. संध्याकाळ ही सर्व प्रदेशात काही सारखी नसते. काही म्हणजे आभाळ तेच असेल, संध्याप्रकाश तोच असेल, म्हणजे रात्रीचा येऊ घातलेला, हत्तीच्या पावलांनी येऊ घातलेला काळोखही तसाच असेल. पण संध्याकाळचं जे भावविश्व आहे ते मात्र वेगळं असतं. प्रत्येकाचं स्वतःशी निगडीत असतं. संध्याकाळचा म्हणून आपला एक स्वतःचा परिसर असतो, त्याच्या सकट ती येत असते, आपल्यावर चालून येते आणि तो परिसर आपल्या भावविश्वात आपापल्या पद्धतीने उगवत जातो. म्हणून संध्याकाळचं हे जे विश्व आहे ती एक घटना असते. जर आपलं मन पुरेसं संवेदनशील असेल तर आपल्या आयुष्यातल्या अनेक संध्याकाळी आपल्या मनात त्याची घटना चित्र जपून ठेवायचा प्रयत्न करतात. संध्याकाळी ती आपल्या मनावर गोंदली जातात. त्याच गोंधणाच्या सगळ्या परिसरात आपण वाढत जातो आणि मग ती आयुष्यभर आपली सोबत करतात. मग एक गोंधण आपण आयुष्यभर आपल्या मनात सांभाळत राहतो. या कवितेत अशाच एका संध्याकाळचं एक गोंधण चित्र आहे. म्हणजे संध्याकाळची सगळी घालमेल असताना त्याचा सगळा तोल ग्रेस अफलातून अशा दृश्य रेषांनी असा काही रेखाटतात की आपण ते भोगलेलं नसतं, कदाचित पाहिलेलं नसतं, पण तरी सुद्धा ते आपल्या मनाच्या अंगणात येऊन उभं राहतं. आणि यालाच म्हणतात कवितेचं वैश्विक होत जाणं. मी आधी एक कविता ही सगळी सलगपणे म्हणतो आणि मग त्याच्या एकेका सुट्या अर्थाकडे आपण येऊ. प्रतिमांचं अप्रतिम सृजन या कवितेत आहे. उदास असते ही सायंवेळ, वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न. उदास असते ही सायंवेळ, वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न. कातर वेळेला मंगळसूत्रावर हात ठेवणाऱ्या पुरंदरीसारखी. पिंपळ पाराला जाते कुणीतरी दिवा घेऊन पदराआड. पिंपळ पाराला जातय कुणीतरी दिवा घेऊन पदराआड. एव्हाना औदुंबरही निजला असेल चिमण्यांचं गोकुळ घेऊन. माझं पैठणच भिजलंय खोल मुक्तेच्या अश्रूंसारखं. माझं पैठणच भिजलंय खोल मुक्तेच्या अश्रूंसारखं. बाळूला आईनं मारलं कारण त्याने रामरक्षा म्हटली नाही म्हणून. कृष्णाची गीताई घेऊन दादा बसलेत ओसरीवर. बाळूला आईने मारलं रामरक्षा म्हटली नाही म्हणून. कृष्णाची गीताई घेऊन दादा बसलेत ओसरीवर. विसरल्या वाटेसारखी अचानक आलीस तू. विसरल्या वाटेसारखी अचानक आलीस तू. माई, तुमच्याकडे थोडं मीठ आहे का? कशी कविता आहे बघा. एकीकडे वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न संध्याकाळ आहे, पण ग्रेसला त्या पुरंदरीचा आठव आहेच, मंगळसूत्रावर हात ठेवणाऱ्या. मंगळसूत्रावर हात ठेवून भेटायला येणाऱ्या पुरंदरीचा आठव त्याच वेळेला आहे ज्या वेळेला वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न संध्याकाळ पसरली. असे मेटॅफर बघा. वृद्धेचा अभंग कसा असतो? तुटक असतो. आवाज खडा असतो का? नाही, आवाज क्षीण असतो. त्या आवाजातल्या
प्रत्येक शब्दागणिक तिला धाप लागत असते. ते शब्द कातर होत असतात. अशी संध्याकाळ. आणि मंगळसूत्रावर हात ठेवणारी पुरंदरी भेटायला आलेली आहे त्या संध्याकाळी. खरं तर कातर वेळ ही दिवस आणि रात्रीच्या मिलनाची वेळ आहे. पण ग्रीसांच्या बाबतीत कातर वेळ ही संध्यामग्न पुरुषाची लक्षणाची वेळ आहे. त्यांच्या सृजनाची पण वेळ आहे. म्हणजे पदराआड दिवा, चिमण्यांचं गोकुळ घेऊन निजलेला औदुंबर. शब्दांची ताकद काय असते बघा. कुणीतरी जातोय पारावर पदराआड दिवा घेऊन, दिव्याला वारा लागू नये म्हणून. चित्र उभं राहत. चिमण्यांचं गोकुळ घेऊन निजलाय औदुंबर. इथे ग्रेस आपल्या कवितेतली जी भावविश्व आहे ती एका वर्णनाच्या प्रतिमेच्या रेषेने इतकी गडद करत जातात. ते औदुंबर आहे, त्याला एक पार आहे. त्या पारावर संध्याकाळच्या वेळेला कोणीतरी पदराआड दिवा घेऊन लावायला चाललाय. कारण आता थोड्याच वेळात रात्र होईल. हा सगळा फटफटीत फटफटीत म्हणण्यापेक्षा हा जो किरमी थोडासा किरमिजी थोडासा काळपट प्रकाश उरलाय तो आता निघून जाईल फुंकर घातल्यासारखा. आणि औदुंबर मात्र सगळे पक्षी आपल्या घरट्यात आल्यामुळे त्यांचं गोकुळ घेऊन निजलेलं आहे. आता त्याला सकाळी जाग येईल. त्याच्यावरच्या पक्ष्यांचा चिवचिवाट झाला की औदुंबराला जाग येईल. पक्षी शांत झोपले आपल्या घरट्यात की औदुंबर पण निजलाय त्या सगळ्यांचं गोकुळ आपल्या पोटात घेऊन. चिमण्यांचं गोकुळ घेऊन निजलेला औदुंबर, पदराआडून घेऊन जातलेला दिवा, हे आयुष्यातून काहीतरी निसटून गेल्याचे क्षण आहेत. काहीतरी असं सटकून जातं, काहीतरी सगळं हातातून सुटून जातं. काहीतरी पकडून ठेवलेलं, काहीतरी घट्ट असलेलं हृदयाशी निसटून जातं. पारखं होतो आपण कशाला तरी. असे क्षण आहे, असं वर्णन आहे. काहीतरी आतड्यात तुटतंय. म्हणून ते काय म्हणतात, सरळ त्याची सांगड ते पैठणला निष्कारण यातना भोगणाऱ्या मुक्तेच्या अश्रूंची जोडून देतात. या 4 भावंडांनी पैठणला ज्या यातना भोगल्या, त्यांना जो त्रास झाला, त्यात त्यांच्या आयुष्यातली जी दाहकता आईवडील नसलेल्या 4 भावंडांची, त्यात मुक्त सगळ्यात लहान. मुक्तीला रडू आलं खूप ढसाढसा. कारण तिचे आईवडील गेल्याचं दुःख आणि आपले त्रास आपल्याला का लोक छळतायत याचं कारण न उमगल्यामुळे. ते शहाणपणच नव्हतं तिच्याकडे. त्यामुळे निष्कारण माझ्यावर हे दुःख का कोसळलं? का या यातनांचा प्रवासी केलं मला कोणी? म्हणून ती अत्यंत हमसून हमसून रडत होती. ग्रेस आपल्या दुःखाची नाळ ही यातना निष्कारण भोगणाऱ्या मुक्तेशी जोडून देतात. माझं पैठणच भिजलंय खोल मुक्तेच्या अश्रूंसारखं असं म्हणतात ग्रेस. म्हणजे काही कारण नसताना तिला छळ सोसावा लागला, तसं ग्रेसचं संध्याकाळी होतंय का? तसं काही दुःख आहे का? म्हणजे दुःख असावं माणसाला, पण त्याचं कारण माहिती असावं ना. आंधळ दुःख काय करायचं? मला दुःख आहे पण मला दुःखाचं कारण कळत नाही. मला हे दुःख का भोगायला लागतं याच्याबद्दल मला काही कारण कळत नाही. अकारण भोगायला लागतं एवढं कळतंय. ते आंधळेपण काय? दुःखाला आंधळेपण असलं की आणखीन भीषण परिस्थिती होते. म्हणजे सर्वत्र भरून राहिलेल्या संध्याकाळचं, त्यातून उमटणाऱ्या मन कातर करणाऱ्या दृश्याचं हे पुरेसं खोल चित्र ग्रेस उभे करतात. रामरक्षा एक रामरक्षेच्या नादाचं संध्याकाळची एक नातं आहे. जे जे साधारणपणे आता 60-50चे असतील त्यांनी आपलं लहानपण ज्यांनी आपल्या गावात घालवलं असेल त्यांना आठवत असेल. संध्याकाळी सगळ्या गल्लीतली मुलं रामरक्षा म्हणायची. तर त्यातला कोणीतरी एक जण म्हणत नाही म्हणून आईने मारलंय. कोणाचा तरी लहान मुलगा नसेल तिकडे दादा त्यांचे आजोबा असतील, वडील असतील, ते आपली कृष्णाची गीताई घेऊन बसलेत. मोठ्या मोठ्याने म्हणाला, कारण रामरक्षा म्हणाला घरात कोणी लहान मूल नसेल. तर हे सगळं एक असं त्या संध्याकाळच्या परिसराचा जो मी शब्द वापरला त्या परिसराचं वर्णन आहे. तो सगळं पर्यावरण संध्याकाळचं उभं राहतं. नुसतं एक चित्र नाही, अनेक चित्र अशी उभी राहतात एकेका रेषांनी, शब्दांनी अशी रेखाटल्यासारखी. आणि हे सगळं संध्याकाळचं धुसर, कालवाकालव करणारं चित्र उभं करत असताना आणि त्यांच्या मनात कालवाकालव होत असताना त्यांच्या दुःखाची नाळ त्यांनी मुक्तेच्या यातनांशी, निष्कारण भोगाव्या लागलेल्या यातनांशी जोडून दिलेली असताना अचानक ग्रेस एका जुन्या चालीरीतीचा आधार घेतात. ती चालीरीत अशी होती
ती तुम्हाला माहिती असेल, ज्या लोकांनी लहानपण असं गणगोतात काढलंय किंवा खेड्यात काढलंय किंवा ग्रामीण भागात काढलंय किंवा तशा अर्थाने छोट्या छोट्या शहरात काढलंय. एक असं तशी एक प्रथा होती, की जेव्हा एखादा आपलं माणूस खूप दिवसाने घरी परतायचं, तेव्हा त्याच्यावरून मीठ उतरवून टाकलं जायचं. मीठ उतरवून टाकलं जायचं. त्या माणसावरून ही आपली एक जुनी पद्धत होती. तर ग्रेस त्या चालीरीतीचा आधार घेतात. म्हणजे त्या विसरल्या वाटेसारखी ती आई परत आली आहे का? आणि म्हणून मागतंय का कोणी मीठ? माई तुमच्याकडे मीठ आहे का? कारण खूप दिवसाने न येणारं अचानक माणूस आपलं घरी आलाय आणि त्याच्यावरून मीठ उतरवून टाकण्याची पद्धत होती. त्या पुरातन भासाचा जो हा तोल आहे, आई कधीतरी परत येईल, आई आज येईल, उद्या येईल, आत्ता आली आहे का? त्या भासाचा तोल या संध्येच्या गोंधळ चित्रामध्ये ग्रेसने किती बेमालूमपणे सांभाळलाय बघा. किंवा किती ज्याला सरमिसळ होऊन जाईल, सगळंच एकत्र होऊन जाईल अशा पद्धतीने सांभाळलाय. एकीकडे भोवताली असणारं हे सायं संध्याकाळचं गोंधळ चित्र आणि दुसरीकडे अचानक आईच्या परतण्याच्या शक्यतांचे भास. बाहेर एकेका गोंधळ चित्रातून रिकामी होत जाणारी संध्याकाळ आणि आतून उरीपोटी भरून येणारी संध्याकाळ, या दोन्ही एकच आहे. या द्वैतावर ग्रेस आपल्याला आणून उभं करतात. आता मी कविता पुन्हा एकदा वाचतो, म्हणजे तुम्हाला त्या कवितांची जी शब्दचित्र उभी करतात. ग्रेसला ध्रुवत का लोक म्हणतात माहितीये का? कारण त्यांच्या प्रतिमांचे अर्थ लागत नाही. ही कविता मी निवडली याचं कारण असं होतं, की प्रतिमा साध्या असतात, आपण त्या कनेक्ट करू शकत नाही. म्हणून मुद्दामून ही छोटी कविता मी निवडली, कारण यातल्या प्रत्येक प्रत्येक चित्राला एक प्रतिमेचं साथ आहे, एक प्रतिमेचा कॅनव्हास आहे. म्हणून ग्रेस आपल्या पुढच्या कविता, अनेक कविता लिहिताना या प्रतिमांचं जे विश्व आहे ते घनदाट करत जातात. ही मुद्दामून सोपं विश्व, मुद्दामून गद्यातली कविता, ज्यातनं त्यांच्या प्रतिमा विश्वाचं त्यांच्या शब्दाशी जुळणारं नातं आपल्या लक्षात यावं, म्हणून मी ही छोटी कविता निवडली. उदास असते ही सायं वेळ, वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न. वृद्धेच्या अभंगासारखं म्हटलं की झालं, पुढे काही म्हणायची गरज नाही. खिन्न आहे, काही दिवस उरलेले नाहीत फारसे. क्षीण झालाय आवाज, आयुष्याचा जोश उतरून गेलाय, काही शिल्लक राहिलेलं नाही. वाट पाहणं आहे, आयुष्य संपल्याच्या क्षणाची वाट पाहत राहायची. त्यामुळे उदास असते ही सायं वेळ, वृद्धेच्या खिन्न अभंगासारखी, वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न. कातर वेळेला मंगळसूत्रावर हात ठेवणाऱ्या पुरंदरीसारखी. एखादी स्त्री कातर वेळेला आपल्या माणसाची वाट पाहत असते आणि कुठल्या तरी भयानं तिचा हात त्या मंगळसूत्रावर जातो. त्यात अनेक शक्यता आहेत. एक आपल्या जीवलगाची वाट पाहणारी स्त्री आहे, एक आपल्या जीवलगाला भेटायला आलेली, मंगळसूत्रावर हात ठेवून आलेली स्त्री आहे. मंगळसूत्रावरचा हात हा त्या स्त्रीच्या वस्तुस्थितीला काहीतरी एक वेगळी शक्यता निर्माण करणारा भाग आहे. कातर वेळेला मंगळसूत्रावर हात ठेवणाऱ्या पुरंदरीसारखी पण संध्याकाळ आहे. वृद्धेच्या अभंगासारखी खिन्न आहे आणि कातर वेळेला मंगळसूत्रावर हात ठेवणाऱ्या पुरंदरीसारखी आहे. म्हणजे एक खिन्नता आहे, एक भय आहे, एक हुरहुर आहे, एक काहूर आहे, एक काहीतरी कालवा कालव आहे. आणि त्याची त्या कालवा कालव या मनातल्या उठणाऱ्या भावनेची, जी ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, ती त्या पुरंदरीची आपल्या मंगळसूत्रावर ठेवलेल्या हाताची आहे. पिंपळपाराला जाते कुणीतरी दिवा घेऊन पदराड, कोणीतरी हलतंय डोळ्यासमोर, पिंपळपारापर्यंत चाललाय असा पदराड दिवा घेऊन, त्याला वारा लागू नये म्हणून, कारण तिथे नेईपर्यंत दिवा जपला पाहिजे. एव्हाना औदुंबरही निजला असेल चिमण्यांचं गोकुळ घेऊन. ज्या अर्थी दिवा लावायला ती चालली आहे, त्या अर्थी किर्र संध्याकाळ झाली. संध्याकाळचे टप्पे घेतले तर संध्याकाळ शेवटच्या टप्प्यात. आता दिवा लावायला लागेल, कारण आता अंधार होईल आणि मग पारावर दिवा त्याच्या आधी लावला पाहिजे. शेवटच्याच एका सरकत्या
काळाच्या शेवटच्या संध्याकाळच्या टप्प्यात आपण पोहोचलोय. कारण कोणतरी दिवा घेऊन चाललंय. याचा अर्थ आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचलोय. आणि म्हणून एव्हाना औदुंबरही निजला असेल चिमण्यांचं गोकुळ घेऊन. संध्याकाळी घरी परतणाऱ्या चिमण्या आपल्या पिल्लांना साद घालतात. तो जो आवाज आहे, चिवचिवाट आहे, तोही आता शांत झालाय. औदुंबर झोपलाय. चित्र बघा, नुसतं असं म्हटलं असतं की औदुंबर निजला असेल तर कळलं नसतं. ते छायाचित्रामध्ये औदुंबर निजतो. मग असं वाटतं औदुंबर निजलं हे काय उपमा आहे. लोकांना दुर्बोधता इथे वाटते. औदुंबर निजलाय कारण औदुंबराचं जागं असणं म्हणजे चिमण्यांचा चिवचिवाट. औदुंबराचं जागं असणं म्हणजे प्रत्येक फांदीवरून उडणारी चिमणी आणि त्यामुळे त्या फांदीला येणारा एक कंप. हे सगळं शांत आहे रात्री. म्हणून औदुंबर झोपलाय. औदुंबराची हालचाल तेवढीच आहे. माझं पैठणच भिजलंय ना खोल मुक्तेच्या अश्रूंसारखं. काही कारण नसताना निष्कारण आयुष्यात या वेदनेच्या वेळा उगवतात. याचं कारण मला कळत नाही. आंधळ्या दुःखासारखं माझंही पैठण भिजलंच आहे खोल, अगदी खाल, संपृक्त झालंय. त्याला संपृक्त असा शब्द आहे मराठी, की ते अगदी खोलवर भिजलंय, अगदी अगदी तळापर्यंत भिजलंय. आणि माझं पैठण आहे ते. मुक्तेचं ते पैठण होतं, माझं हे पैठण आहे. बाळूने आईला मारलं, रामरक्षा म्हटली नाही म्हणून. कृष्णाची गीताई घेऊन दादा बसले तोसरीवर. ही दोन स्थिरचित्र आहे. ही दोन त्या गल्लीत वावरणाऱ्या माणसांची चित्र आहेत. आणि हे सगळं चित्र पूर्ण होतं एका पुरंदरीपासून, वृद्धेच्या खिन्न अभंगासारख्याच संध्याकाळपासून. हे चित्र सुरुवात होते. पुरंदरी, पिंपळ, पाराला घेऊन जाणारा दिवा, औदुंबर निजला असणं, माझं पैठण भिजलेलं असणं, हे सगळं पूर्ण करता करता हे चित्रावरच्या सगळ्या चौकटी, सगळ्या रेषा रेस पूर्ण करतात. आणि अचानक एक ब्रशचा फटका चित्रकाराने मारावा. तसं म्हणतात, विसरल्या वाटेसारखी अचानक आलीस तू. विसरली वाट म्हणजे काय? कधीच न ज्या वाटेवरून गेले ती वाट. विसरल्या वाटेसारखी तू अचानक आलीस तू. मागे एकदा ग्रेस अजून एका कवितेत असं म्हणले होते, की मी बहिणीकडे गेलो आणि बहीण हसली युद्ध संपलेल्या मैदानासारखी. काय होतं युद्ध संपल्यावर मैदानाचं? काय असतं त्या मैदानावर? एक स्मशान शांतता असते. पोकळ असतं मैदान. कुठल्याही मातीच्या कणात तिथे जिवंतपणा नसतो. युद्ध संपलेलं असतं. माणसं मरून पडलेली असतात. एक त्या मैदानावर एक स्थिरता, ज्याला कुठलीही हालचाल नसलेली अशी एक अवस्था असते. बहीण तशी हसली. तिच्या हसण्यात काही ती अवस्था नव्हती. मी ग्रेसच्या उपमांचं विश्व किती किती प्रकट आणि किती तुमच्याशी कनेक्ट होणार आहे बघा. त्यामुळे त्यांना दुर्बोध म्हणायची घाई करू नका, हे समजून घ्या. तर काल परवा म्हटलं तसं जंगलातल्या त्या वाटेवर एक एक पाऊल टाका, मग पायवाट सापडेल. विसरल्या वाटेसारखी अचानक आलीस तू. माहित तुमच्याकडे थोडं मीठ आहे का? कोणतरी माणूस आलं माझं परत, अनेक दिवसाने न येणार, विसरल्या वाटेसारखं आलं. मला मीठ उतरवून टाकलं पाहिजे, परत ते माणूस जाता कामा नये. तर अशी ही सुंदर गद्य कविता मीठ नावाची, छोटी पण सगळ्या प्रतिमांचं सृजन करणारी. आपण ग्रेसच्या एकेका कविताकडे जाऊ तेव्हा प्रतिमा आणखी गडद, आणखी घनदाट होत जातात. पण त्याची सुरुवात या बेबी स्टेप्स ज्याला म्हणतात, अशा या छोट्या छोट्या उपमांनी, पण ज्या परफेक्ट चित्र उभं करतात. शब्दाने तुमच्यापर्यंत कविता पोहोचवणं आणि चित्राने पोहोचवणं, ही दोन्ही कामं ग्रेस एखाद्या उत्स्फूर्ततेने करतात. ही कविता प्लॅन करत नाही, ते बेतत नाही, ते क्राफ्ट्समन नाहीये, तो आर्टिस्ट आहे. त्यांच्या मनातून येणारे शब्द हे त्या शब्दांना आपोआप आकार प्राप्त होतात, आपोआप ध्वनी प्राप्त होतात. आणि ती त्यांची ताकद आहे. धन्यवाद.